नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल आणि खास आपले सरकार सेवा केंद्राच्या कुठल्या जिल्ह्यात किती वॅकन्सी शिल्लक आहेत हे कसं पाहायचे ते आणि त्यानुसार आपल्याला कसा अर्ज करायचे ते सुद्धा। तर यासाठी सर्वप्रथम आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र याच्यासाठी ऑनलाईन कसा अर्ज करायचा याचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर आय बटनाच्या लिंकवर तुम्हाला तो व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे, तिथे जाऊन तो तुम्ही व्हिडिओ पहा। त्याच्यामध्ये ऑलरेडी ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं हे समजून सांगितलेलं आहे। त्याचबरोबर ऑफलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता। आता चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा की तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्टच्या वेबसाईटवरती यायचे आणि इथे आल्याच्या नंतर तुम्हाला नोटीस नावाचं एक सेक्शन आहे, नोटीस नावाच्या सेक्शनला क्लिक करा आणि त्याच्यामध्ये इथे रिक्रुटमेंट सेक्शन दिसेल। त्याच्यामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथे पाहायला भेटेल आपले सरकार सेवा केंद्र वॅकंट लिस्ट। तर तुमच्या जे आपले सरकार सेवा केंद्र तुमच्या जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या तालुक्यात आणि गावामध्ये वॅकंट लिस्ट आहे की जिथे जागा शिल्लक आहेत ते आपण पाहू शकतो। त्यासाठी त्यांना इथे आपल्याला समोर एक पीडीएफ अवेलेबल करून दिली, आपण सर्वप्रथम त्या पीडीएफ ला क्लिक करू ज्याच्यामधून आपल्याला त्या वॅकन्सी पाहणं सोपं होईल। सर्वप्रथम इथे क्लिक करा, इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर ही पीडीएफ ओपन झालेली आहे आणि पीडीएफ मध्ये आपण थोडं झूम इन करूयात तर तुम्हाला इथे दिलं जाईल की तुमचा जिल्हा कुठला, त्याचबरोबर तुमचा तालुका आणि तुमची ग्रामपंचायत। याला जसं आपण स्क्रोल डाऊन करू तसं तुम्हाला जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत इथे पाहायला मिळणार आहे। याच्यामध्ये तुमच्या गावाची एकूण लोकसंख्या किती, त्याचबरोबर त्याच्यानुसार तुम्हाला किती सीएससी सेंटर मिळायला हवेत आणि सध्या किती सीएससी सेंटर गेलेले आहेत, आणि त्याचबरोबर त्याच्यासमोर तुम्हाला पाहायला मिळेल की रिक्त केंद्राची संख्या किती। तर जिथं तुम्हाला रिक्त केंद्राची संख्या दिसेल तिथं त्या ठिकाणासाठी तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता। तर इथं तुम्हाला सर्वप्रथम अशा पद्धतीने स्क्रोल डाऊन करा म्हणजे तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव पाहायला मिळेल, किंवा तुम्हाला तुमचं पर्टिक्युलर गाव पाहण्यासाठी इकडे फाइंड नावाच्या ऑप्शन मध्ये किंवा कीबोर्डचं Ctrl+F बटन दाबून फाइंड नावाच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला हवं असलेलं तुमचं गाव तुम्ही सर्च करू शकता। बघा आता मी इथे गाव सर्च केलंय तर ते इथं गाव आलेलं आहे, त्याच्यामध्ये एकूण लोकसंख्या किती आणि किती सेंटर द्यायचे आहेत, किती बाकी आहेत ते इथं दिलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला या यादीमध्ये तुमच्या गावात वॅकंट लिस्ट आहे का नाही किंवा आपल्या कुठल्या शेजारच्या गावाला वॅकंट लिस्ट आहे ते पाहायला सोपं होईल। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं असेल तर ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ जाऊन पहा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नवीन एका व्हिडिओत।